2014ला देशात आलेली मोदी लाट देशाच्या राजकीय पटलावर एक टर्निंग पॉइंट ठरला. सध्या तरी राजकीय पटलावर 2014 आधी आणि 2014 नंतर अशाच चष्म्यातून पाहिलं जातं. केंद्रात एक हाती भाजपची सत्ता आली होती आणि भाजपने विरोधी पक्ष संपल्यानंतर मित्र पक्षांनाही दुय्यम वागणूक द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळेच लगेच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत युती होणं अपेक्षित असताना त्या स्वबळावर लढल्या गेल्या. यानंतर निकाल असा लागला की भाजपकडे एखादे बहुमत तर नव्हतं, मात्र त्यांचं काही नडणारही नव्हतं, कारण फक्त 10 आमदारांची कमतरता त्यांना बहुमतासाठी होती. अशात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निवडून आलेल्या 60 पेक्षा जास्त आमदारांना नीट कळतच नव्हतं की ते विरोधात आहेत की सत्तेत. त्यावेळी राजीनामा खिशात घेऊन फिरण्याचा डायलॉग चांगलाच फेमस झाला होता. याचाच परिणाम 2019 मध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगात पाहायला मिळाला. 2024 विधानसभेनंतर तीच परिस्थिती आता एकनाथ शिंदेंवर आलेली आहे काय, याचीच चर्चा आपण या व्हिडिओत करणार आहोत. नमस्कार, मी दिनेश, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा. 2014ला भाजपच्या होत्या 135 जागा, पण तरीही शिवसेनेच्या 65 आमदारांना जास्त किंमत कधी भाजपने दिली नाही. ठराविक मंत्रिपद, त्यातही निधीची कमतरता. उपमुख्यमंत्री हे पदच असंविधानिक आहे अशी वक्तव्य त्यावेळी भाजप नेत्यांची होती. पण आता 132 आमदार भाजपचे असताना जोपर्यंत शपथ होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री भाजपचा होईल की नाही याची शाश्वती नव्हती. शेवटी एकनाथ शिंदेंनी जो निर्णय भाजपला घ्यायचा तो त्यांनी घ्यावा हे मीडियासमोर सांगितलं आणि त्यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील भाजप यांचा महायुतीत सुरू असलेला अंतर्गत संघर्ष काही लपून राहिलेला नाही. ही 2014ची पुनरावृत्ती आहे असं म्हणायचं आणखी एक कारण म्हणजे 2014 विधानसभेला शिवसेनेने जास्त जागांची मागणी जरी केली हे खरं असलं तरीही भाजप त्यावेळी स्वबळाच्या तयारीत होतं आणि ऐनवेळी त्यांनी युती तुटल्याची घोषणा केली होती. शिवसेनेसाठी हा त्यावेळी खूप मोठा धक्का होता. सेम परिस्थिती आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाहायला मिळत आहे. भाजपसोबत युती करण्याची तयारी अनेक नगर परिषद, नगरपंचायतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने केली होती. पण शेवटपर्यंत झुलवत ठेवत भाजपने शिंदेंच्या स्थानिक नेतृत्वाला एकटं पाडलं आहे. कुठं कुठं असं झालं पाहूयात सविस्तर. धाराशिव, भाजपसोबत नगर परिषदेत युती होणार या आशेवर धाराशिवमधील शिवसेनेचे पदाधिकारी होते. तशी बोलणी सुद्धा राणा जगजित सिंह पाटील यांच्यासोबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची सुरू होती. त्यामुळे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला त्यांनी जाहीर पाठिंबा घोषित केलेला होता. 17 जागा या शिवसेनेला सोडण्यात येतील अशी बोलणी सुरू असताना अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचा मोठा गेम धाराशिव भाजपने केल्याचं समोर आलं. 21 नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असताना अचानक युती होणार नाही अशी माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना शेवटच्या काही तासात मिळाली. त्यांनी स्वतःचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही दिलेला नव्हता. त्यामुळे आता आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे याची तक्रार आम्ही वरिष्ठांकडे करू आणि त्यानंतर अध्यक्षपदासाठी कुणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवू असं ते म्हणाले. पण हा गेम ठरवून झाल्याचं बोललं जाते, कारण महिनाभरापूर्वीच शिंदेंच्या नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी धाराशिवमधील रस्त्यांसाठी येत असलेला 100 कोटीपेक्षा जास्तचा विकास निधी स्थगित केला होता. पण धाराशिव हा काही या सगळ्यामध्ये अपवाद नाही. राज्यात अनेक ठिकाणी भाजपकडून मुद्दाम शिंदेंच्या शिवसेनेला एकटं पाडलं जाते. याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे निलेश राणे यांचं आताचं वक्तव्य. दोन्ही भाऊ आमदार, वडील खासदार, मात्र एक भाऊ फडणवीसांसोबत भाजपमध्ये आणि दुसरा भाऊ शिंदेसोबत शिवसेनेमध्ये. अशात नितेश राणेंना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांच्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजपसोबत युती व्हावी अशी इच्छा होती. त्यांनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्यांना मुद्दाम वेळ देण्यात आली नाही. शिवाय त्यांनी नारायण राणे यांना मध्यस्थी घालून जेवढ्या जागा देतील तेवढ्यावर समाधान मानण्याची तयारी दाखवली असताना मुद्दाम युती केली नाही. अर्थात हा गेम सुद्धा ठरवून करण्यात आला.
रायगडमध्ये तटकरेंनी भाजपला सोबत घेत तिथेही शिंदेच्या आमदारांना एकटं पाडलं आहे. ही स्क्रिप्ट कुठेतरी 2014 विधानसभेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जसं एकटं पाडलं होतं त्याची पुनरावृत्ती दिसत आहे. त्यावेळी सुद्धा विधानसभेत शिवसेनेला जागा 60 पेक्षा जास्त होत्या, पण सत्तेत असूनही ते नसल्यासारखेच होते. आत्ताही एकनाथ शिंदेच्या 60 पर्यंत जागा आहेत, पण महायुतीत त्यांना डावललं जात आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनंतर वेळ ही एकनाथ शिंदेची आलेली आहे असं बोललं तर वावगं ठरणार नाही. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेचा पुरता गेम भाजपने केला की मग एकनाथ शिंदे भाजपला पुरून उरतील? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.